खरं तर शरद पवार साहेब म्हटलं की अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अंगी 10 हत्तींचं बळ संचारतं। ऊन, वारा, पाऊस आणि वयाचे देखील तमानं बाळगणारा असा जाणता राजा असेल तर त्यांचा मावळा देखील असणार तरी कसा। अगदी साहेबांच्या प्रेरणेने पछाडलेला आमचा सर्वसामान्य कुटुंबातला रवी भाऊ। अकोले तालुक्यात सन 2019 साली विधानसभेच्या वेळी पवार साहेबांच्या भावनेला ठेच पोहोचली आणि तेथे तयार झाले हजारो मावळे। जोपर्यंत विधानसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकत नाही तोवर शांत बसणार नाही अशा धैर्याने पछाडलेले मावळे। त्यातच होते आमचे मालुंजकर बंधू। राष्ट्रवादीच्या पडत्या काळात विरोधक घराघरात फिरून कमळ फुलवत होते, हवं ते देतो अशी साथ घालत कौल मागत होते। तेव्हा हाच तो तरुण ज्याने विरोधकांना कडाडून आणि ठणकावत सांगितले, जोवर शरीरात प्राण आहे तोवर पवार या शब्दाशी गद्दारी नाही। तेव्हा नाना आमिष दाखविणाऱ्या विरोधकांना चालते व्हा अशी छातीटोक म्हणण्याची धमक दाखविणारा हा तरुण। उमेदवार कोण आहे त्यापेक्षा तो राष्ट्रवादीचा आहे या अजेंड्याखाली दिवस रात्र वाडी वस्ती पायाखाली घालून विजयी पताका फडकविण्यासाठी अहोरात्र झुंजणारा हा तरुण। रिमोडीच्या काळ्या मातीशी इमान राखणारा आणि बारामतीशी नाळ जुळलेला शेतकरी पुत्र रवी भाऊ मालुंजकर तुम्हा कोदंड आयुष्य लाभो। अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांच्या सावलीसोबत पक्ष बळकट करण्यासाठी व घर तेथे कार्यकर्ता आणि गाव तेथे शाखा या ध्येयाने पछाडलेले युवक तालुकाध्यक्ष रवी भाऊ मालुंजकर तुम्हा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक रवी भाऊ।